खोलवर टप्प्याचा बॉल, चांगला फटका बघायला मिळते. शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे आलाय. हा चौकार. हाफ ट्रॅकर बॉल टॅप केलाय लॉंग ऑफला. वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मारलाय. वसंतच्या बॅट मधून आजच्या या तिसऱ्या रात्रीतला पहिला षटकार. वेगवान बॉल, चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय. वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. अगोदर षटकार, हा चौकार. फलक 24. हा चेंडू, चांगला फटका लॉंग ऑनच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या गॅप मध्ये दणदण करत गेलाय गोळीच्या वेगाने. चौकार. आणि इथे पुढे सरसावून मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे वसंतने ठोकलाय. आणखी एक षटकार. पुन्हा एकदा योगेशनं रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला, पण इथे मात्र जबरदस्त चेंडू वेगवान फिरून मारण्याचा प्रयत्न केला. असं वाटलं होतं कदाचित झेल टिपला जाईल, पण दोन क्षेत्ररक्षकाच्या मधोमध या चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. आणि बघता बघता मनोजच्या पारीचा इथे 9 चेंडू 13 धावा. जबरचे को ओनर म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. काय चेंडू फेकलाय. आणि दिगंबर मोरे देखील या गोलंदाजाच्या प्रेमात पडले. करचा पाहायला मिळतोय. उलटा चेंडू, रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न, पण काय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलंय नयन. या संघामध्ये मला सरावाचा टाइम नाहीये, पण मी या मॅच मध्ये खेळतोय. मला क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपले 100% द्यायचंय. हा प्रयत्न त्याचा इथे राहिला आणि इथे मात्र एक धाव आली. खुश करणार का? योगेश साठी टाकलेला चेंडू, सटीक यॉर्करचा प्रयत्न. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर इथे झालाय. फंबल पाहायला मिळालं आणि अशा वेळी डबल न स्कोर कार्ड वरती वाढ झाली. 5 चेंडू उरलेत विजयासाठी. 9 धावांची गरज. आता अल्पेश सरकुडे यांचं समीकरण काय बोल. श्रेयस तयार. काय चेंडू टाकलाय. मॅच मध्ये चांगली होतीये. उलटा चेंडू पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. झेल कदाचित झाल्याची बाजू आहे. अमोलनं सरळ बॅटनं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक चुकला. या चुकीला माफी नाही. ठोक डीजे आलाय. नावाचं वादळ मैदानामध्ये आहे. इथे दांडी 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 केली. गोल फर्निचर डिस्ट्रॉय. ठोक डीजे. धनराज जबरदस्त हा चेंडू. स्वामींचा आशीर्वाद आता मी तर म्हणेल कामी आलाय. भिवू नकोस, पाठीशी आहे असं स्वामींना कदाचित धावा घेत. टॉप स्कोरर है. नमस्कार मित्रांनो, सो आज आपण आता नाईट मॅच साठी इथे आलेले आहे. बघा, बळजरी संघाने 2 मैच जुड़े राउंड मारले, आणि तिसऱ्या राउंड साठी आपण इथे आलेले आता. स्कोरर है उनके लिए. सो आज काय वाटतं आपल्याला कि कैसे स्कोरिंग की जाती है, कैसे कमेंटेटर के साथ बात की जाती है. आज आपण नंबर मारू शकतो का पळजरची? 100% आपण आपला 100% देऊयात. नक्कीच. मला तर वाटतंय, कारण की ना तुमची स्ट्रॅटेजी काय? कोणाला खेळवलं पाहिजे? माझी स्ट्रॅटेजी अशी आहे, काही नाही. मनोदरकरांनी खेळलं पाहिजे की नाही खेळलं पाहिजे मी बोलू शकत नाही. माझा गुरु येतो, मी नाही काय बोलू शकत. आपला एक बॉलर आला. कॅमेरा ऑन फील्ड पे कॅमेरा चालू आहे, काय बोलू शकत.
आमचे स्पॉन्सर्स पॅकर हा ते बघतायत 70 चे ते बघा आमचा आणि बाहेर आहे सध्या नक्की नक्की फोटो काढायचे आज आपण दोन राऊंड मारले आपल्या टीमला कशाची गरज आहे आता या मॅच मध्ये जिंकण्या कोण असेल आजच्या चौथ्या फलीवर कोण उतरलं माझ्या मते या ज्या आपण 2 मॅच जिंकलो त्यानंतर आपल्या टीमचा कॉन्फिडन्स हाय आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. परंतु आजची जी मॅच आहे ही टफ असणार आहे आपल्या प्लेयरांसाठी. तर काय माइंडसेट असेल कारण की टीमचे मेंटर तुम्ही प्लेअरला विचारा तिकडे कॉन्फिडन्स डबल आहे ना. काल बॅटिंग 1 नंबर केली आज कॉन्फिडन्स डबल आहे ना आपला होईल ना आपल्याला बोल तो मैं होराळे और जीटी परिधि 11 लवची लेकिन अंतिम क्षणों म्हणून दादा आज आपण जाऊ शकतो का फायनलला. आता विश्वास तर मोठा आहे. सर्व लोक बघितले ना तर आपले प्लेयर्स एवढे चांगले खेळत आहेत. प्रत्येकाचा बघितलं ना तर प्रत्येकाचा गेम हा प्रत्येकाने जर त्याचा पूर्ण 100% दिला तर 100% 1 लाख घेऊन जाऊ. नक्की नक्की मला पण वाटतं ते 200% वाटतं मला कारण मला मी स्वतः त्या टीम मध्ये आहे. Confidence double आहे, कॉन्फिडन्स लेवल बघतो मी संघाची खरंच चांगली आहे. 5व्या क्रमांकाच्या ट्रॉफीकडे आपण वळतोय. पळसझरी संघाच्या कर्णधाराला विनंती आपण यावं. 5वा क्रमांक पळसझरी संघाच्या माध्यमातून जातोय. पळसझरी संघाचे कर्णधार जर इथे असतील खेळाडू असतील तर आपण यावं.